नमस्कार. आज 9 सप्टेंबर 2022 वार आहे शुक्रवार. द हिंदू विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिलंच पेज. क्वीन एलिझाबेथ टू म्हणजे यांची प्रकृती गंभीर होती असं दिलेलं आहे, पण आताच न्यूज आलेली आहे त्यांचं 96व्या वर्षी निधन झालेलं आहे. ओके, म्हणजे जी मी लोकसत्ता वृत्तपत्र वाचत असताना पण असंच म्हटलेलं होतं, पण आत्ताच मला पण समजलं, त्यामुळे ही न्यूज लगेच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट फिक्सेस 3 की क्वेश्चन्स फॉर एक्झामिनिंग EWS कोटा. इट विल डिसाइड इफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज व्हायोलेटेड. म्हणजे पहा, जर बेसिक स्ट्रक्चर संबंधी जर पाहिलं तुम्ही तर केशवानंद भारती केस 1973 संबंधीची आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे ऑलरेडी. ओके, मग यासाठी पहा, म्हणजे थोडंसं तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर वगैरे काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, व यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड आहे पॉलिटी संबंधी. ओके, ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे पॉलिटीमध्ये त्यांनी शिकलेलं आहे बेसिक स्ट्रक्चर वगैरे काय आहे, तर ते आपण त्यांच्यासाठी आपण हे करतो. व ज्यांना माहिती नाही आहे, ओके, त्यांच्यासाठी मी आजच व्हिडिओ वगैरे घेऊन येणार आहे. कारण उद्या पहा द हिंदूचं एडिशन वगैरे असणार नाहीये, कारण आज गणपती उठणार आहे. ओके, त्यामुळे त्यांनी सुट्टी वगैरे दिलेली आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर पहा, लुक ॲट द क्वेश्चन्स दॅट वुल्ड फॉर्म द फाउंडेशन ऑफ द कोर्ट एक्झामिनेशन ऑफ द EWS कोटा. आता 3 क्वेश्चन सुप्रीम कोर्टा समोर आहेत. जर हे जर 3 क्वेश्चन जर त्यांची उत्तरं जर बेसिक स्ट्रक्चरला भारताचं जे संविधान आहे त्याच्या बेसिक स्ट्रक्चरला जर काही व्हायलेट वगैरे करत नसतील, तर EWS कोटा जे आहे ते चालत असेल. परंतु जर जर ही तिन्ही क्वेश्चन पैकी एक जरी बेसिक स्ट्रक्चरला जर धक्का जर लागला, तर EWS कोटाचं जे आरक्षण वगैरे आहे ते क्रायसिस होऊन जाईल. तर पहा, वेदर द 103 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, म्हणजे हे अमेंडमेंट ऍक्ट जे आहे ते जे की आर्टिकल 16 मध्ये इकॉनॉमिक कंडिशन पण त्यांनी टाकलेली आहे. ते मी आय थिंक म्हणजे 103 आर्टिकल संबंधीची अमेंडमेंट ऍक्ट हे पण घेणार आहे. ओके, 103 अमेंडमेंट ऍक्ट, ओके, हे पण मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यानंतर व्हेदर इट कॅन बी सेड टू ब्रीच द बेसिक स्ट्रक्चर बाय परमिटिंग द स्टेट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू द, म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला पण हे लागू असेल का, हे पण जर म्हणजे आर्टिकल 16 मध्ये त्यांनी अमेंडमेंट केली 103. म्हणजे पहा, 16वी घटना दुरुस्ती, सॉरी 103वी घटना दुरुस्ती काय आहे, तर आर्टिकल 16 जे कलम 16 आहे त्यामध्ये त्यांनी आर्थिकरित्या पण आरक्षण देण्यासंबंधी एक तरतूद केलेली आहे. ओके, मग पहिलं क्वेश्चन आहे की ही आर्थिक तरतूद वगैरे योग्य आहे का. ठीक आहे, मग दुसरं क्वेश्चन आहे ही जी घटना दुरुस्ती आहे ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला पण लागू होईल का. व तिसरी घटना दुरुस्ती आहे यामुळे SC ST OBC वगैरे यांच्यावर काही परिणाम होईल का. असे 3 क्वेश्चन आहेत. हे 3 क्वेश्चन जर यांना म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला जर व्हायोलेट करत असतील, तर त्यावर अवलंबून आता आपलं जजमेंट वगैरे ठरणार आहे. म्हणजे 13 सप्टेंबरला याची हिअरिंग वगैरे आहे. त्यानंतर पाहूयात 5 कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ही जी बेंच आहे ती 5 जण मिळून वगैरे कॉन्स्टिट्यूशन बेंच वगैरे तयार झालेली आहे. मग आता याची काही पॉईंट वगैरे आहेत जे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे कव्हर करणार आहे. म्हणजे पहा, 103 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ह्या ज्या गोष्टी आहेत ते मी कव्हर करणार आहे, कारण काही जणांना या गोष्टी माहिती नाहीत. ओके, जर ज्यांनी पॉलिटी वगैरे वाचलेली आहे व केशवानंद केस वाचलेली आहे त्यांच्यासाठी हे मी जे काही बोललो ते अगदी समजून येईल. ओके, त्यानंतर इकडे या. पुल बॅक बिगिन्स फ्रॉम PP, म्हणजे पेट्रोलिंग पॉईंट 15 इन द गोगरा हॉट स्प्रिंग एरिया. म्हणजे जे चायना आणि भारत या संबंधीचं जे तणाव वगैरे चालू होता ते संपलेला आहे. आता त्यांनी दोघांनी पण पुलबॅक म्हणजे माघार वगैरे घेतलेली आहे तिथून. त्यानंतर इंडिया ॲट 132 इन SDI अमिड अ ग्लोबल फॉल, म्हणजेच 132वी रँक भारताला मिळालेली आहे. पूर्वी 131 होती. म्हणजे पहा, जर पाहिलं आपण 2011 पासून ते 2021 पर्यंत ही रँक म्हणजे असा ग्राफ वाढतोय, परंतु हे पहा, SDI झिरो जेवढं असेल, जेवढं झिरो संख्या असेल तेवढं आपल्याला चांगलं असतं. 0.0.0 असं जेवढं असेल तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. परंतु 0 जर तिकडे आकडा आला तर ते चुकीचं. म्हणजे हे खाली असेल तर ते तेवढं चांगलं, वरी जर जाईल तर तेवढं ते गरीब राष्ट्र, अशा पद्धतीने वगैरे आपण सांगू शकतो. तर पहा, बेसिकली जर पाहिलं तर पूर्वी आपण 2011 मध्ये चांगल्या पद्धतीचे होतो, म्हणजे 587 वर होतो, तर आता 633 वर गेलेलो आहे. म्हणजे आपण थोडस दूर जात आहोत झिरो पासून, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पहा, इंडिया रँक्ड 132 आउट ऑफ अ टोटल 191 कंट्रीज इन द SDI.
2021 आफ्टर रजिस्टरिंग अ डिक्लाइन इन इट्स स्कोर ओव्हर 2 consecutive years फॉर द फर्स्ट टाइम इन द पास्ट 3 decades. म्हणजे 2 वेळेस आपल्याला सलग आपल्याला निचांकी वगैरे दिसून येत आहे. गेल्या 3 दशकामध्ये ही निचांकी वगैरे आपल्याला आढळून आलेली नव्हती, परंतु ही आता दिसून येत आहे. त्यानंतर पहा, द इंडेक्स इज अ पार्ट ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2021-22 रिलीज्ड बाय द युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन थर्सडे. म्हणजे पहा, ही कशाची रिपोर्ट आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. ओके, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारण्यात येऊ शकतो HDI हे कशा संबंधी वगैरे आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे. व हे कोण रिलीज करतात तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत ही रिपोर्ट वगैरे रिलीज करण्यात येते. ओके, हे एक पॉईंट समजला. त्यानंतर पहा, द HDI मेजर्स average achievement of a country in 3 basic dimension of a human development: a long and healthy life, education and a decent standard of living. ओके, या 3 बेसिसवर यांचं अचिव्हमेंट, एखाद्या कंट्रीची अचिव्हमेंट वगैरे यांनी तपासतात. यासोबतच इट इज कॅल्क्युलेटेड युझिंग 4 इंडिकेटर्स, 4 इंडिकेटर्स आहेत व 3 अचिव्हमेंट आहेत. ओके, कंट्रीची अचिव्हमेंट 3 पद्धतीने पाहतात त्यांनी, तर 4 बेसिसवर यांनी कॅल्क्युलेट करतात. ओके, ही जी अचिव्हमेंट आहे ती 4 इंडिकेटर्सवर अवलंबून आहे. तर पहा कोणते कोणते आहेत. इट इज कॅल्क्युलेटेड युझिंग 4 इंडिकेटर्स: लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट अ बर्थ, मीन इयर्स ऑफ स्कूलिंग, एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग अँड द ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजेच पर कॅपिटा इन्कम यांचा यामध्ये समावेश. या 4 गोष्टींवरून HDI वगैरे काढण्यात येतो व त्याचं 3 अचिव्हमेंट वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, हे झालं आता या संबंधात. आता HDI बद्दल आता येणाऱ्या 2-3 दिवसात आगामी नक्कीच एडिटोरियल वगैरे असतील, मग तेव्हा आपण त्याचा डिटेल अभ्यास करणार आहोत. ओके, त्यानंतर पुढे हे पॉलिटिकल न्यूज आहे, त्यामुळे ही कामाची नाही आहे आपल्या. त्यानंतर पहा, बर्न अलाइव्ह. म्हणजे पहा, तुमच्याकडे आता अगदीच तुम्ही जर ॲस्पिरंट सिरीज पाहिला असाल, ओके, युट्यूबवर म्हणजे गेल्या वर्षी अगदीच फेमस झालेली होती, मग तेव्हा त्यामध्ये संदीप भैया म्हणतात पहा, पॉवर. ओके, पॉवर से बल्ब भी जलता है व एखाद्याचा मृत्यू पण होतो, अशा पद्धतीचं ते डायलॉग आहे. अगदी तसंच आता तुम्ही जर प्रशासनात गेलात त्यानंतर तुमच्या पण हातात पॉवर येणार आहे, बरोबर. पण ती पॉवर कशी असेल? सॉफ्ट पॉवर असेल. ओके, सॉफ्ट पॉवर म्हणजे माझं म्हणायचा उद्देश असा की तुमच्या पेनमध्ये ताकद असेल, तुमच्या सही, पेन म्हणजेच काय, साईन. ओके, एखादी साईन वगैरे जर केला तर त्यामध्येच ताकद असेल, न की तुमच्या हँडमध्ये. ओके, म्हणजे जे बाजूबंद वगैरे शोल्डरमध्ये वगैरे म्हणायचं माझं तसं आहे. म्हणजे जिम लावून वगैरे पॉवर वाढवणं ते वेगळं व ही पेन मधली पॉवर वेगळी. आता याच संबंधीची केस स्टडी मी का असं बोललो, कारण पहा, महाराष्ट्रामधीलच एक केस आहे. ओके, तर पहा, ॲडिशनल कलेक्टर होते, यांनी काय केलेले पहा, 2011 मध्ये. ओके, म्हणजे एक केस घटना घडून आली. यांनी पेट्रोल पंपावरून जात होते तेव्हा यांना समजलं की तिथं मिक्सिंग वगैरे चालू आहे. मग यांनी डायरेक्टच तिथे हे केलं, म्हणजे डायरेक्टच त्यांनी तिथे ऍक्शन वगैरे घेतली, न की त्यांनी पोलिसांची वगैरे त्यांनी वाट वगैरे पाहिली नाही. यांना जेव्हा समजलं तेव्हा लगेच त्यांनी ऍक्शन वगैरे घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यांच्या हातात ताकद, म्हणजे यांच्या सहीमध्ये ताकद होती, न की शोल्डरमध्ये वगैरे ताकद. ओके, म्हणजे त्या पद्धतीने यांनी जर पोलिसांना वगैरे जर हे केलं असतं तर कदाचित स्थिती वेगळी असती, परंतु यांनी स्वतः तिथे जाऊन लगेच त्यांच्यावरती वगैरे ऍक्शन घेतली. मग तिथं जे लेबर वगैरे जे काम करणारे कामगार वगैरे जे होते त्यांनी काय केलं, त्यांना डायरेक्टली बर्न केलं, म्हणजे त्यांना डायरेक्टली जिवंत तिथं जाळलेलं होतं. ओके, रॉडनी मारहाण वगैरे करून त्यांना तिथं जिवंत जाळलेलं आहे. ओके, मग या संबंधीची ही केस स्टडी आहे. मग अगदी माझं म्हणण्याचा उद्देश हा की तुम्ही म्हणजे प्रशासनात वगैरे गेला थडकापडकी निर्णय न घेण्यापेक्षा थोडंसं शांत पद्धतीने जर विचार करून निर्णय घेतला तर ते अगदी योग्य होईल. म्हणजे यांनी जीवाला मुकले नसते. ओके, म्हणजे आता त्यांना 3 जणांना यांनी डेथ सेंटेन्स वगैरे हे देण्यात आलेलं आहे. ओके, परंतु याचं उद्देश आपण पण प्रशासनात जाणार आहोत, मग डायरेक्टली निर्णय वगैरे न घेता, म्हणजे पोलीस त्याच्यामुळेच असते. ओके, पोलीस फोर्स वगैरे जी आहे ती त्यांच्या मदतीसाठीच वगैरे असते, न की तुम्ही म्हणजे डायरेक्टली तुमच्या हातात म्हणजे म्हणजे ज्या पद्धतीने मला म्हणायचं ते तुम्हाला उद्देश वगैरे जे समजून आलेला असेल आय थिंक. ओके, फक्त सांगण्याचा उद्देश की तुम्ही पॉवरचा वगैरे योग्य पद्धतीने वगैरे उपयोग केला पाहिजे व कशा पद्धतीने वगैरे आपण पण निर्णय वगैरे कसे घ्यायचे हे पण तुम्हाला अगदी समजलं पाहिजे. आता ही केस स्टडी आपल्याला अगदीच खूप काही सांगून जाते. त्यानंतर पुढे चला,
भितरकनिका नॅशनल पार्क, त्यानंतर वाईल्ड लाईफ सँच्युरी व त्यानंतर मँग्रोव्ह फॉरेस्ट पण आहे. हे कुठं आहे तर ओडिसामध्ये आहे. याच्या संबंधी डिटेल केस स्टडी वगैरे ती आपल्यासाठी काही कामाची जास्त मला वाटत नाही, त्यामुळे मी ती न्यूज स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला, NCRB डेटा, नागालँड टॉप्स इन एक्स्टॉर्शन, आसाम इन सेडिशन केसेस. ओके, हे अगदीच म्हणजे पाहिलं तर आपण NCRBचा डेटा ऑलरेडी पाहिलेला आहे. फक्त हे तुम्हाला माहिती पाहिजे की नागालँड वगैरे कशा संबंधी आहे, त्यानंतर आसाम वगैरे हे सेडिशनच्या केसेस वगैरे आता त्यांचं पण आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. व नागालँड संबंधीचं नागाचा इश्यू पण आज पेपरला पण आलेला आहे, पण मी ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी परत एकदा यावरती थोडंसं जास्त चर्चा वगैरे करणार नाही. ओके, तर पहा त्यानंतर पुढे चला, फॉस इन बार्गेन वर्सेस प्रिन्सिपल इज द टॉसअप. पहा, अलीकडेच अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना एक पत्र वगैरे लिहिलेलं होतं, त्या संदर्भात पण आहे. व यासोबतच त्यांचे जे अजेंडा वगैरे चालवले जात आहेत, बिल्किस बानो केस वगैरे, हे संबंधी इथं सर्व डिटेलमध्ये वगैरे देण्यात आलेलं आहे. परंतु हे पॉलिटिकली थोडंसं जास्त होत होतं, त्यामुळे मी हे स्किप करतोय. नाही तर पूर्वी मला वाटलं ही बेस्ट आहे, कारण पहा तुम्ही निबंध लिहू शकता याबद्दल. ओके, भारतातील राजकारण्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे की आता मिळवा कायमचा शाप यापैकी नैतिकता महत्वाची, म्हणजे शाप मिळवण्यापेक्षा, कायमचा शाप मिळवण्यापेक्षा नैतिकता एक महत्वाची आहे, असं भारतीय राजकारण्यांनी वगैरे स्वतःला विचारण्याचं एक काम करायला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. आता हे टॉपिक मी कशाबद्दल निवडलं, कारण UPSC CSAT मध्ये आपल्याला UPSC CSAT मध्ये अशा पद्धतीचा एक पॅराग्राफ यावर्षी देण्यात आलेला होता. ओके, त्या संदर्भात पण मी घेतलेला आहे. व हे यावर तुम्ही निबंध पण लिहू शकता की भारतीय राजकारण्याला पण नैतिकता वगैरे असायला हवी का वगैरे, कारण UPSC मध्ये त्यांनी जेव्हा पद वगैरे सिलेक्ट करत आहेत तेव्हा त्यांनी इथिक्स हा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे. मग राजकारण्यांसाठी पण इथिक्स हे अगदीच गरजेचं आहे, हे आपल्याला इथं यावरून सांगता येतं. परंतु हे डिटेलमध्ये काही मला काहीच वाटलं नाही, म्हणजे जास्त यामध्ये म्हणजे जास्त काही देण्यात आलेलं नाही आहे. ओके, म्हणजे सर्व आम आदमी पक्ष आणि BJP यांच्या भरोशावरच म्हणजे दोघांवर टीका आणि हे करण्यात आलेलं आहे, त्यामुळे मी या एडिटोरियलला स्किप केलेला आहे. इथं लिहिलेलं होतं मी पहिलं, परंतु त्याला पण डिलीट केलेलं आहे. ओके, त्यामुळे मी या टोटल पॅराला स्किप करतोय. व तुम्ही पण वाचण्याची काही आवश्यकता नाही, कारण BJP वर्सेस आम आदमी पक्ष हे पूर्ण UPSC ला विचारण्यात येणार नाही. त्यानंतर द आउटलाईन ऑफ एन इसेन्शियल ग्लोबल पॅन्डेमिक ट्रिटी, अ ट्रिटी अंडर द अम्ब्रेला ऑफ द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वुल्ड बिल्ड कोहेरन्स अँड अवॉइड फ्रॅगमेंटेशन. आता हे तुम्ही वाचू शकता. म्हणजे पहा, जागतिक महामारीवर करार वगैरे व्हावं असं यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एक सोल्युशन आहे आपल्याला, जागतिक आरोग्य संघटनेच्या छत्राखाली एक संधी सुसंगत निर्माण करेल आणि विखंडन टळेल, असं मत आहे लेखकाचं. तर पहा, हे तुम्हाला मी मराठीमधून पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे, कारण मी सर्व जे आहे ते डिटेलमध्ये पूर्ण हे जो प्यारा आहे हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला देण्याचं प्रोव्हाइड करतोय. तर आता पहा, मी इथं डायरेक्टली म्हणतोय, म्हणजे डायरेक्टली इथं तुम्हाला या एडिटोरियलचा सार समजवण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न करतो. तर पहा, कोविड-19 म्हणजे आगामी म्हणजे पूर्वीच्या 100 वर्षामध्ये एक मोठी विध्वंसक घटना म्हणून आपण कोविड-19ला वगैरे ओळखतो, किंवा महामारीची साथ जी होती त्याला आपण म्हणतो. परंतु त्यापासून आपण भरपूर काही गोष्टी वगैरे शिकलेल्या आहेत. त्यापैकीच वाईड स्प्रेड हेल्थ इनइक्वालिटी, म्हणजे पहा तुम्ही डेव्हलप्ड नेशन घ्या किंवा अनडेव्हलप्ड नेशन घ्या, जसं की भारत वगैरे म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहे. त्यानंतर पाकिस्तान वगैरे जे आहेत ते अनडेव्हलप्ड नेशनमध्ये वगैरे जरी घेतलं तरी तिथं सर्वांसाठी पहा, USA अगदी डेव्हलप्ड नेशन, त्यानंतर इंडिया किंवा पाकिस्तान, या तिन्ही कंट्री जर तुम्ही पाहिलं तर या तिन्ही कंट्रीमध्ये हेल्थ म्हणजे इनइक्वॅलिटी आपल्याला दिसून आली. कशा पद्धतीने दिसून आली तर पहा, बेसिकली त्यांच्याजवळ जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे होतं ते अपुरंच पडलं का कोविडमध्ये. ओके, कोविडमध्ये हे सर्व काही आहे ते कमीच पडलं. मग यासाठी फायझर बायोटेक वगैरे जे आहेत, मोडर्ना वगैरे, त्या UKच्या वगैरे ज्या कंपन्या आहेत, त्यानंतर आपल्या फायझर वगैरे ज्या कंपन्या होत्या, ओके, कोवॅक्सिन, ते जे सर्व आहेत, म्हणजे या सर्वांनी काय केले, पुन्हा पुढे येऊन व्हॅक्सिन वगैरे निर्माण करण्यामध्ये सर्वांना जगाला काय दिलं, त्यांनी एकत्र येण्याचं वगैरे हे केलं त्यांनी. ओके, म्हणजे एकत्र येऊन त्यांनी काम केलेलं आहे. ओके, या सर्व ज्या कंपन्या आहेत पुढे, या सर्वांनी एकत्र येऊन वगैरे काम केल्या. मग आता याच बेसिसवर भारताचं पण रोल काही आहे का, तर भारताचं रोल पण अगदीच बेस्ट होतं, कारण आपण व्हॅक्सिन मैत्री किंवा व्हॅक्सिन डिप्लोमॅसी योग्यरित्या राबवलेली आहे. जेव्हा भारतामध्येच संकट होतं तेव्हा देखील आपण म्हणजे
थोडंसं म्हणजे सपोर्ट करत नाही आहे ॲप्लिकेशन. आय थिंक मला दुसऱ्याच यावरती घ्यावं लागणार आहे लेक्चर. ओके. तर पहा, म्हणजे थोडंसं मला किचकट वाटत आहे हे खूप. तर पहा, इंडिया वॉज अनफेटर्ड इन इट्स रिझॉल्व कंटिन्यू द शिपमेंट ऑफ वॅक्सिन्स. म्हणजे पहा, भारत जेव्हा आंतरिक 2021 मध्ये जी दुसरी लाट वगैरे आली, तेव्हा भारत स्वतः झुजत होता, तरी देखील आपण दुसऱ्यांना सपोर्ट वगैरे केलेला आहे, हे आपल्याला अगदीच सांगता येतं. ओके, मग याच बेसिसवर पुन्हा आपण व्हॅक्सिन वगैरे डिस्ट्रीब्युशन अगदीच जास्त पद्धतीने वगैरे केलेलं आहे. आता यामध्ये पूर्ण डेटा वगैरे आहे, मी जशास तसं तुम्हाला ट्रान्सलेट करून दिलेलं आहे, ते तुम्ही प्लीज वाचून घेऊ शकता. मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. तसं तर हे पूर्ण डीपमध्ये पण जाण्या इतकं नाहीये, कारण हे पण न्यूज मला स्किप करण्यासारखी होती, परंतु मी जास्त हे न करता जाऊ द्या म्हणून घेतलेलं आहे. पहा, तर मग यामधून लेसन आपण काय लर्न केला, तर अगदीच पुढे पण अशा पद्धतीचं जेव्हा कदाचित आता जसं पहा, हवामान विभागाने अगदीच 5 दिवस पाऊस वगैरे म्हणून एक हे दिलेलं आहे आपल्याला, एक सुनावणी वगैरे केलेली, की अशा पद्धतीचं तुमच्याकडे वगैरे लाट वगैरे येईल किंवा पुराची स्थिती वगैरे येईल, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, सतर्कतेचा इशारा वगैरे त्यांनी दिला. मग आता जर तसंच जर एखादी जर बॉडी जर झाली किंवा एखादी संधी झाली, ओके, ट्रीटी म्हणतो त्याला आपण, एखादी करार वगैरे जर झाला, म्हणजे याच्यासोबत जर करार वगैरे झाला, की जर एखादी वेळेस अशाच पद्धतीचं कोरोनासारखी जर परिस्थिती भविष्यात वगैरे उद्भव होणार आहे, जसं की मंकी पॉक्स या संबंधी झालं, त्यांनी अगदीच जागतिक आणीबाणी वगैरे म्हणून तयार केलेली आहे. पहा, मंकी पॉक्स संबंधी मी दिलेला आहे. ओके, म्हणजे हां, इथे पहा, मंकी पॉक्सला सार्वजनिक म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंकी पॉक्सला आताच हे केलेलं आहे, की हा जागतिक आणीबाणीचं संकट वगैरे त्यांनी जाहीर केलेलं. मग अशा पद्धतीचे जर संकट वगैरे जर आले, तर त्याला फाईट वगैरे करण्यासाठी सर्व राष्ट्र वगैरे एकत्र यावे व त्यांनी काय करावे, व त्या सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे जे हे आहे, त्याला आपण अखेरीस जागतिक महामारी देशातील सामाजिक आर्थिक असमानता कमी होणार नाही, तर भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत जागतिक साथीची तयारी देखील वाढेल. यामध्ये भारताने पुढाकार वगैरे घेतला पाहिजे, असं यांचं मत आहे. म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन काय म्हणतो आपण, फाईट करण्याची वगैरे शक्ती आपल्याला सर्वांना मिळेल, असं यांचं मत वगैरे आहे. हे लेखक म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, MP आहेत, त्यामुळे तेवढंसं डिटेलमध्ये यांनी पण घेतलेलं नाही आहे. ओके, फक्त हे आपल्याला होऊन गेलेलीच आउटलाईन वगैरे आहे, त्यामुळे याला जास्त सगळ्या गोष्टी यामध्ये सर्वांना माहितीच आहेत, त्यामुळे ह्याला जरी नाही वाचलं तरी चालेल, परंतु मी याला मराठी ट्रान्सलेशन वगैरे करून तुम्हाला दिलेलं आहे, ते पण तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर AIDMK ट्रबल, हे पण आपल्याला गरजेचं नाही आहे. त्यानंतर वरी गेल्यानंतर काँग्रेसची डिस्कवरी वगैरे, हे पण गरजेचं नाही. काँग्रेसची भारत जोडो यात्रा वगैरे, हे अगदीच आपल्या UPSCला वगैरे विचारण्यात येणार नाही, त्यामुळे याला पण मी दोन्हीला स्किप करतोय. परंतु हा जो आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता. मी याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे, म्हणजे एडिटोरियल विषयी ऑलरेडी येऊन गेलेला आहे. शुड द मदर टंग ऑर इंग्लिश बी द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, हे ऑलरेडी आपण याचे चार्म्स अँड चॅलेंजेस वगैरे पाहिलेले आहेत, म्हणजे पुस्तकाची अवेलेबिलिटी वगैरे. आता पहा, मराठीमध्ये MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण तेच प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर UPA PMLA सेडिशन 153A वगैरे, हे जे सर्व आहेत, यामध्ये कॉमन लिंक जी आहे ती फक्त बेल संबंधीच आहे. ओके, म्हणजे त्यांना जमानत वगैरे मिळणे या संदर्भात आहे. हा डाटा तुम्हाला दर्शवतो की किती म्हणजे यामध्ये सॉरी काय म्हणतो आपण, त्यामध्ये केसेस वगैरे, अरेस्ट वगैरे करण्यात आले. परंतु यावर पण आत्ताच एवढं निबंध वगैरे लिहू शकत नाही आपण, याला पण बिल्डअप वगैरे होऊ द्या. व त्यानंतर सुप्रीम कोर्ट पण परत एकदा रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यानंतर पाहूयात त्याला. त्यानंतर राजपथ सिम्बॉल ऑफ स्लेव्हरी इरेज्ड, म्हणजे राजपथचं नाव आता बदलून कर्तव्यपथ करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, सुप्रीम कोर्ट आस्क फॉर जॉब पॉलिसी फॉर ट्रान्सजेंडर, जे तृतीयपंथी आहेत, ओके, म्हणजे तिसरा जे लिंग आहे त्यांच्या संबंधात जॉब पॉलिसी काय असावी वगैरे, या संदर्भात पार्लमेंटला वगैरे कायदा वगैरे करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुदत वगैरे देण्यात आलेली आहे, किंवा त्यांना विचारण्यात वगैरे आलेलं आहे. मग पाहूयात यावरती कायदा वगैरे काय बनेल वगैरे. आताच याबद्दल डिटेल वगैरे चर्चा आपल्याला पण करायची नाहीये, कारण ही चर्चा आता बिल्डअप होत आहे, टॉपिक बिल्डअप होत आहे हा. त्यानंतर निर्मला लिंक्स इन्फ्लेशन स्टेट फ्युएल टॅक्सेस, जर तुम्ही पाहिलात, पहा, महागाई वाढ म्हणतो आपण, त्यानंतर हे जे सर्व आहे, इन्फ्लेशन डायरेक्टली आपण कुठं प्रोपोर्शन करतो, तर पेट्रोल डिझेलच्या प्राइसेसवर. तर पहा, बेस प्राइस जर पेट्रोलची जर खऱ्या अर्थाने जर प्राइस पाहिली, तर आज 1 ऑगस्टला 57.35 रुपये आहे, परंतु एक्साईज ड्युटी, त्यावरती कस्टम ड्युटी लागली जाते 19.9 रुपये.
त्यानंतर डीलर कमिशन, जे डीलर असतात म्हणजे जे विक्रेते वगैरे असतात त्यांचं 3.76 रुपये असं यांचं कमिशन असतं. म्हणून 81.1 हे केंद्र सरकार मार्फत राज्याला पेट्रोल मिळतं. 81 रुपयाला राज्याला हे पेट्रोल डायरेक्टली मिळतं. मग त्यावर व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं पण लावतात. मग पुन्हा त्याची किंमत मात्र वाढते. ओके. व त्यानंतर रिडक्शन इन व्हॅट, आता हे कमी केलेले आहेत त्यांनी, परंतु जर पाहिले तर 96.72 अशा पद्धतीने हे डायरेक्टली व्हॅट जर आपण जर घेतलं तर, जर व्हॅट आपण सर्वसामान्य जर व्हॅट घेतलं म्हणजे केंद्रचं आहे हे व्हॅट. ओके. केंद्र सरकारचं व्हॅट आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स यामध्ये. परंतु हे जर राज्यांनी पण लावतात, मग राज्यांनी जे व्हॅटला वगैरे लावतात त्याची रक्कम जास्त असते. त्यामुळे जे पेट्रोलच्या प्राइसेस वगैरे आहेत ती वाढलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे दुसरे टॅक्सेस पेट्रोलवर वगैरे जास्त लागलेले आहेत. त्यामुळे केंद्रीय फायनान्स मिनिस्टर यांनी असं म्हटलं की जे महागाईला फक्त केंद्र सरकार जबाबदार नाही, तर राज्य सरकार पण तेवढेच जबाबदार आहेत. कारण जे व्हॅट वगैरे जे आहे ते जास्तीत जास्त राज्य सरकार वगैरे त्यांच्यावर लावण्याचा वगैरे प्रयत्न करतात व इन्कम मिळवण्याचा वगैरे प्रयत्न करतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी पण हा टॉपिक होऊन गेलेला आहे. कारण फायनान्स मिनिस्ट्री यांनी म्हटलेलं होतं की तुम्ही टॅक्स वगैरे जे आहेत ते टॅक्सचे स्लॅब वगैरे कमी करा, कारण पेट्रोल डिझेलचे प्राइसेस अगदीच वाढत आहेत, असं त्यांनी यापूर्वीही देखील म्हटलेलं होतं. आता ही पण फेवरेट टॉपिक आहे, त्यामुळे मी याला पण थोडंसं जास्त डीपमध्ये जाण्याचा आता स्किप करतोय. त्यानंतर नागा कंटिन्यू आत्ताच बोललेलो आपण, त्यामुळे मी याला पण हायलाईट केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे नागा कम्युनिटीज की आम्हाला एक स्वतंत्र फ्लॅग आणि स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशन वगैरे असायला हवं, पण ते त्याबद्दलच चर्चा वगैरे चालू आहे. त्यानंतर क्वीन एलिझाबेथ यांचं निधन झालेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, म्हणजे अगदीच इकॉनॉमिक न्यूज, परंतु त्या आपल्या कामाच्या नाही आहेत. ओके. त्यानंतर स्पोर्ट्समध्ये पण येईल असं काही नाही आहे, ते मॅगझिनमध्ये वगैरे आपण कव्हर करू शकतो. त्यानंतर पहा कॅटल डेथ्स. मी लोकसत्तामध्ये आज म्हटलं की लंपी डिसीज जे महाराष्ट्रात पण उद्भवत आहे, 17 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा धोका वाढलेला आहे. तर अगदीच 57,000 कॅटल डेथ्स झालेले आहेत. म्हणजे जे मृत्यू आहेत ते 57,000वर वगैरे गेलेले आहेत. हे अगदीच आपल्याला याचं म्हणजे एक म्हणजे एक गंभीर बाब म्हणून वगैरे याकडे पाहता येतं. तर याचं प्रसार वगैरे कशा पद्धतीने होतं वगैरे ते मी बोललेलं आहे. व यापूर्वी लोकसत्तामध्ये आय थिंक म्हणजे 6 सप्टेंबर रोजीचा लोकसत्तामध्ये लेख आलेला आहे लंपी डिसीज बद्दल. तो लोकसत्ता तुम्ही प्लीज वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल की लंपी डिसीजवर वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत ते समजून येतील. व हा पण कोविड सारखाच आहे, फक्त यामध्ये जे हे आहेत म्हणजे त्याला पसरवणारे जे घटक आहेत ते माशा, त्यानंतर गेचूड वगैरे जे आहेत ते घटक आपल्याला इथं दिसून येतात. ओके. त्यानंतर पुढे टेक्स्ट अँड कंटेक्स्ट आहे, म्हणजे डिटेलमध्ये एक्सप्लेनेटरी सिरीज वगैरे आहे, परंतु ती पण आपल्या UPSCच्या नजरेतून काही कामाची नाही आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं द हिंदू इथं संपतं. उद्यापासून मी एकत्रच करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे कंबाईनच घेण्याचा म्हणजे थोडासा जास्तच प्रयत्न माझा असेल. ओके. आता द हिंदूमध्ये जास्त करून खास पाहिलं तर एडिटोरियल पण तेवढेसे जास्त नव्हते, परंतु मी त्या एका एडिटोरियलला घेतलेलं आहे, म्हणजे त्याला मराठी माध्यमातून वगैरे ट्रान्सलेशन केलेलं आहे व ते एक्सप्लेन करण्यासारखं काही नव्हतं, त्यामुळे मी पण त्याला स्किप केलेला आहे. या व्यतिरिक्त जर दुसऱ्या पेपरमध्ये वगैरे जर एखादी UPSCसाठी अतिशय महत्त्वाचा जर लेख असेल तर ते मी टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करत आहे, तर तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनलला पण एकदा पाहू शकता. ओके. याबाबत काही शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.